आज आपण पाहूया ढाबा स्टाईलनी चिकन ग्रेव्ही कशी बनवायची। इथं मी 700 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। त्यावर अर्धा चमचा मीठ, हळद, लाल तिखट, अद्रक लसूण पेस्ट प्रत्येकी अर्धा चमचा घेऊन मस्त असं पीसला लावून मॅरिनेट केलेलं आहे। इथे 5 ते 6 कांदे, 3 मिरच्या, कोथिंबीरचे काड्या टाकून वाटण बनवलं, टोमॅटोची ही प्युरी बनवली। मॅरिनेट केलेलं चिकन आपण तेलामध्ये 8 ते 9 मिनिटं शालो फ्राय करून घेतलेलं आहे। इथं काळं तिखट, हळद, धनेपूड, लाल चटणी याची पाणी टाकून मस्त अशी फाईन अगदी मऊसूत पेस्ट बनवली। दही पण 2 चमचे घेऊन अगदी त्याला फेटून घेतलेलं आहे। 70 ते 80% चिकन आपलं शालो फ्राय झाल्यानंतर त्याचे पीस आपण बाजूला काढून घ्यायचे। राहिलेल्या तेलामध्ये कांद्याचं वाटण, अद्रक लसूण पेस्ट टाकून मस्त 5 ते 7 मिनिटं शिजवायचं। त्यानंतर तयार मसाल्याची पेस्ट, टोमॅटोची प्युरी टाकून तेही 5 मिनिटं मस्त असं शिजवून द्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये शालो फ्राय केलेलं चिकन टाकायचं, शिजवून घ्यायचं। वरून फेटलेलं दही टाकायचं, त्यालाही ताट झाकून शिजवून घ्यायचं। थोड्या वेळानंतर गरम पाणी, चिकन मसाला टाकून 10 मिनिटं तरी उकळून घ्यायचं। आपलं इथं चिकन मस्त असं शिजून तयार होतं। कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाक